चला तर मग घरच्या घरी बनवूया अगदी हॉटेलसारखी मटार आणि बटाट्याची रस्सा भाजी। नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती। आज मी बनवली होती अगदी घरच्या साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने छान मटार आणि बटाट्याची रस्सा भाजी। यासाठी मी घेतलं होते इथे मटार आणि बटाटा आधी मी कुकरला 2 शिट्ट्या लावून घेतल्या, दोघांनाही व्यवस्थित छान शिजवून घेतलं। अशा पद्धतीने साले वगैरे काढून घेतले दोघांची कुकर गार झाल्यानंतर आणि ते एका साईडला ठेवून दिलं। तोपर्यंत कुकर आपला होईपर्यंत मी ते वाटणाची तयारी केली होती। 2 मोठे कांदे म्हणजे मीडियम आकाराचे कांदे घ्यायचे, जास्तही मोठे नाही घ्यायचे। 2 मीडियम आकाराचे कांदे, 1 टोमॅटो, आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीची काही देठं अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये थोडं जाडसर वाटून घेतलं होतं। त्यानंतर मग सगळे मसाले इथे एकत्र करून घेतले। आपला घरगुती चटणी मसाला घरच्या घरी बनवलेला, लाल तिखट थोडंसं, अगदी हिंग, गरम मसाला, किचन किंग मसाला आणि हळद अशा पद्धतीने मी मसाले घेतले। कढई तापायला ठेवली, 2 चमचे तेल त्याच्यामध्ये टाकलं। मस्त कडकडीत तेल तापल्यानंतर तिथे मी कढीपत्त्याची फोडणी दिली। कढीपत्ता तडतड उडला की त्यामध्ये मोहरी टाकून घेतली आणि जिरे टाकून घेतले। त्यानंतर मग त्यामध्ये कांदा टाकून घेतला। कांदा लालसर होईपर्यंत छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आणि आपण जे खोबऱ्याचं वाटण केलं होतं तेही लगेच घालून घ्यायचं, म्हणजे लसणाचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो व्यवस्थित तेलावरती परतल्यानंतर। अशा पद्धतीने मी व्यवस्थित भाजून घेतलं। हे सगळं तेल सुटेपर्यंत छान भाजायचं, म्हणजे पुढची भाजी करण्यासाठी गडबड करायची नाही। जर मसाले व्यवस्थित भाजले गेले, आपलं वाटण, कांदा, खोबरं हे जर व्यवस्थित भाजलं गेलं तरच आपल्या भाजीला छान चव येते। त्यामध्ये तुम्ही कोणतेही जिन्नस टाका, त्याचा काही उपयोग नसतो, पण तुम्ही जर मसाले व्यवस्थित भाजले गेले तरच भाजीला छान चव येणार, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर मग मी मसाले काढलेले इथे त्याच्यामध्ये टाकून घेतले। मसाले सगळे एकजीव करून घेतले आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं। त्यानंतर टोमॅटो टाकला त्याच्यामध्ये, टोमॅटो छान परतून घेतला। टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे टोमॅटो अगदी शेवटी टाकला होता। मसाले भाजत असताना मसाले ते खाली करपू नयेत किंवा लागू नयेत यासाठी अगदी 2 ते 3 चमचे मी पाणी टाकून घेतलं होतं। त्या पाण्यामध्ये मी हे सगळं जे म्हणजे सारण होतं, आपलं वाटण होतं ते व्यवस्थित भाजून घेतलं। तुम्ही पाहू शकता इथे किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। असं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मंद आचेवरती छान एकसारखं भाजून घ्यायचं। मग ह्या स्टेजला त्याच्यामध्ये बटाटा, आपण शिजवून घेतलेला बटाटा कट करून घेतला होता। मोठ्या मोठ्या पीसेसमध्येच बटाटा कट करायचा। शिजवून घेतलेला बटाटा आणि वाटाणा त्याच्यामध्ये मी घालून घेतला आणि शक्य असल्यास इथे गरम पाणी वापरा भाजीसाठी। गरम पाणी वापरल्यामुळे चवही छान येते आणि कटही चांगला येतो भाजीला, अगदी हॉटेलच्या स्टाईलनं भाजी होते। त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं, व्यवस्थित ते परतून घेऊन अशा पद्धतीने पाणी टाकून घेतल्यानंतर वरून कोथिंबीर टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान ते एकजीव करून घेतलं आणि एक वाफ त्याला व्यवस्थित काढून घेतली। एक वाफ काढून घेतल्यानंतर अगदी म्हणजे भाजी झाकून ठेवायची, झाकून व्यवस्थित एक वाफ काढायची। वाफ काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केली। कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा एकजीव सगळं करून घेतलं। तुम्ही पाहू शकता इथे भाजी अगदी हॉटेल स्टाईल पद्धतीने किती छान झाली आहे। त्याला कटही व्यवस्थित आला आहे, व्यवस्थित शिजली गेली आहे, कारण ऑलरेडी आपण बटाटा आणि मटार उकडून घेतला होता, त्यामुळे इथं जास्त शिजवायची गरज नाही पडली। एका उकळीमध्ये भाजीला एकसारखेपणा आला आणि ती घट्टही झाली अगदी हॉटेल स्टाईल पद्धतीने। अशी भाजी तुम्ही पुरीसोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता। अशी भाजी जास्तीत जास्त पुरीसोबत खाल्ली जाते, पण उन्हाळा असल्यामुळे मी इथं तेलकट बनवलं नव्हतं, चपात्या बनवल्या होत्या। चपाती आणि मटार वाटाण्याची भाजी मी एन्जॉय केली छानपैकी। तुम्ही पाहू शकता दिसायला जशी छान आहे तशी चवीलाही अगदी मस्त झाली आहे। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी होते ते। शक्य असल्यास फोटोही पाठवा। चला, तुम्हाला माझे असेच नवीन नवीन रेसिपीज पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट करायलाही विसरू नका। चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ